श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती मुले आपल्या आई वडिलांना दुःख देतात हे जाणून घेणार आहोत कथेमार्फत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर अजूनही तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जेव्हा देवर्षी नारद भगवान शिवांचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेले तेव्हा देवांनी नारदांना पाहून भगवान शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात, हे नारद, आज तू अचानक कैलासात का आलास? नारदजी म्हणतात, आम्ही इथे का आलो आहोत हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. हे परमेश्वर, आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे आणि तिचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो आहे. तेव्हा कृपा करून माझ्या समस्येचे निराकरण करा. हे परमेश्वरा, म्हातारपणात आपल्या आई वडिलांना दुखवणारे मूल कोणते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे नारद, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न विचारला आहे, ज्याचे उत्तर मला एका छोट्याशा कथेतून द्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकावी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तिचा प्रसारही करावा. प्राचीन काळी एका नगरात मनमोहन नावाचा राजा राहत होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिचे नाव अमृता होते, ज्यामध्ये तिला तिच्या दिसण्याचा खूप अभिमान होता. ती पहिल्यापासूनच तिच्या आई वडिलांची लाडकी होती, म्हणून ती पूर्ण स्वतंत्रपणे केलेली होती आणि ती मोठी झाली आणि तिला देखील त्याबद्दल माहीत आहे. ती राजकुमारी असल्याचा अभिमान होता. लोकांचा अपमान करत राहिली. तेव्हा भगवान शिव म्हणतात, प्रत्येक व्यक्ती, मग तो मुलगा असो वा मुलगी, त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले की ते त्यांना विघ्न होतात आणि त्यांना विघ्न विण्यात त्यांचे पालक सर्वात मोठे योगदान देतात. मुलं मनमानी वागू लागली तर पालकांनी त्यांना पाठिंबा देऊ नये. जर त्यांना त्यांची चूक समजावून सांगावी आणि गरज पडल्यास योग्य काय आहे हेही समजावून सांगितले पाहिजे. लहानपासूनच सांगितल्यावर विश्वास बसेल. समजावून सांगितले असेल तर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवावी गेली असेल तर पालकांनी हे केले नसेल तर मुले मोठी झाल्यावर तुम्ही त्यांना शिक्षा करूनही त्यांना सुधारू शकत नाही. त्यांचे बोलणे बाळांसारखे टोचतील, ते नियंत्रणाबाहेर जातील. तेव्हा भगवान शिव पूर्ण म्हणतात, हे देवर्षी नारद राजा मनमोहनाच्या कन्येसाठी जो काही विवाहाचा प्रस्ताव आला ती त्यांचा अपमान करून, त्यांची चेष्टा करून त्यांना परत पाठवत असेल. त्यामुळे राजा सुद्धा आपल्या मुलीच्या या कृत्याने खूप नाराज झाला. एके दिवशी राजाने आपल्या कन्या अमृतासाठी आपल्या राज्यात स्वयंवर आयोजित केले. स्वयंवरात अनेक ठिकाणचे राजपुत्र, राजे, महाराजे सहभागी होण्यासाठी आले आणि सर्व राजे महाराजे येऊन आपापल्या आसनावरही बसले. दुसरीकडे राजकुमारी अमृता तिच्या मैत्रिणीसोबत हातात हार घेऊन दरबारात जात होती. अमृताला तिच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. सर्व राजपुत्रांकडे लक्षपूर्वक बघत होती. पुढे जाऊ लागली. कोणी राजपुत्र तिच्या समोर आला की ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर त्याची चेष्टा करायची आणि पुढे जायची. मग राजकन्या एका लठ्ठ राजकुमारासमोर आली आणि ती त्याच्याकडे बघून हसली आणि ती मैत्रिणीला म्हणाली, कसा दिसतो, जणू काही कोणीतरी पिठाची पोठी ठेवली आहे. ती त्याच्या शरीराच्या आकारावर बराच वेळ हसत राहिली. मग तो राजकुमार लज्जित होऊन निघून गेला. त्याचप्रमाणे राजकन्या पुढच्या राजपुत्रापर्यंत पोहोचली, ज्याच्यापासून तो राजकुमार दिसायला थोडा उंच होता. जेव्हा राजकुमारी अमृता तिच्या कठोर शब्दांनी त्याचा अपमान करू लागली, बघा मैत्रिणींनो, तो कसा खंबासारखा दिसत आहे. तोही राजकुमार नाराज झाला आणि तिथून निघून गेला. पुढे गेली आणि तेथे एक राजकुमार दिसला. त्याला मोठी दाढी होती. मोठी दाढी पाहून राजकन्या अमृता म्हणाली, आमच्या वडिलांनी इथे स्वयंवर आयोजित केले आहे. लांब दाढी असलेल्या त्यांना इथे बोलवलेच नाही. राजकुमार त्याचा रंग आणि दाढी याबाबत खूप मजा घेत राहिली. पण तो दाढीवाला माणूस असे बोलताना पाहून राजपुत्राला अजिबात वाईट वाटले नाही, कारण त्याने आपले हृदय राजकन्येला दिले होते. आणि थोड्या वेळाने तोही उठून दरबारातून निघून गेला.
आता एकामागून एक सर्व राजकुमारांचा अपमान अमृताने केला होता आणि त्यांना नापासही केले होते. अमृताचे वडील मनमोहन यांना याचे खूप खूप वाईट वाटले. तेव्हा राजा मनमोहन विचार करू लागला की ही मुलगी दरबारात येऊन आमच्या सर्व पाहुण्यांना अपमानित केले आहे. ही मुलगी दरबारात येऊन आमच्या सर्व पाहुण्यांना अपमानित केले आहे. तिची या दुष्ट कृत्याबद्दल नक्कीच तिला शिक्षा होईल. मग राजाने रागाने दरबार भरला आणि म्हणाले, मी माझ्या मुलीला सर्वांचा अपमान केल्याबद्दल अशा कृत्याची शिक्षा देणार आहे, अशी घोषणा करण्यात आली. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, परंतु आज मी हे सर्वांना जाहीर करत आहे की मी माझ्या मुलीचे लग्न आता राजपुत्राशी नाही तर एका भिकाऱ्याशी करणार आहे. तो रोज भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो आणि त्याच्यासोबत राहताना तीही भीक मागून खाईल. तेव्हाच तिला आपल्या कृत्याचा नक्कीच पश्चाताप होईल. राजाची अशी घोषणा ऐकून दरबारात बसलेल्या सर्व राजपुत्रांनी राजाची खूप स्तुती केली आणि सर्वजण म्हणू लागले की गोष्ट मुलीने असेच झाले पाहिजे. असे बोलून सर्व राजपुत्र राजाच्या दरबारातून निघून गेले. तेवढ्यात एक भिकारी भजन करत जात होता. मग भिकाईचा आवाज ऐकून राजाने आपल्या लोकांना त्याच्याकडे पाठवले आणि त्या भिकाईला आलेल्या दरबारात बोलवले. त्या भिकाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्याने घाणेरडे कपडे घातले होते आणि लांब दाढी होती. तो भिकारी जाऊन राजासमोर उभा राहिला आणि त्याच्या गोड आवाजात काही गाणी म्हणू लागला. भिकाऱ्याचे गोड गाणे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि आनंदी होऊन राजा भिकाऱ्याला म्हणाला, मी माझी मुलगी बक्षीस म्हणून तुझ्या हाती देत आहे. आजपासून ती तुमची पत्नी आहे. तुम्ही तिला सोबत घेऊन जा आणि जे काही अन्न मिळेल ते दोघांनी खावा. द्या वडील. राजा मनमोहन यांचा कठोर निर्णय ऐकून अमृता खूप दुःखी झाली. ती विचार करत होती, ती माझ्या वडिलांनी हे काय केलं. सुरुवातीला तिने त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला, परंतु राजाने तिला तसे करण्यास सांगितले होते आणि म्हणून तिला त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास भाग पाडले गेले. तेव्हा राजा म्हणाला, कन्या, कोणत्याही राजघराण्यास जाण्यास तुझा अधिकार होता, तो पूर्णपणे गमावलेला आहे. आतापासून हा भिकारी तुझा नवरा आहे आणि तुला तुझे आयुष्य त्याच्यासोबतच घालवायचे आहे. जर तू त्याचा विश्वासघात केलास किंवा त्याला सोडले तर तुझ्या मृत्युंडे देखील दिला जाईल. शक्यतो अमृताने भिकाऱ्याशी लग्न झाल्यावर राजाने तिला घरातून निरोप दिला. अमृता रडत रडत राजमहालातून निघून गेली. मग तो भिकारी तिला आनंदाने एका जंगलात घेऊन गेला. त्या जंगलात जाताना त्या जंगलात एक झोपडी होती. त्या झोपडीसमोर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाला खूप आंबे लागले होते. राजकन्या झोपडीबाहेर गेली तेव्हा तिने पाहिले, तिला खूप शेत दिसले. तेव्हा तिने त्या भिकाऱ्याला विचारले की हे शेत कोणाचे आहे. त्यावेळेस त्या भिकाऱ्याने सांगितले की त्या दाढीवाल्याची जर तू आजच्या दाढीवाल्याशी लग्न केले असते तर ते शेत तुला मिळाले असते. मी त्या दाढीवाल्या माणसासारखा लांब दाढीवाला सापडला आहे. जर तू त्या दाढीवाल्या माणसाशी लग्न केले असते तर तू आज त्या शेताची मालकीण झाली असतीस. पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नाही. आता तुला आयुष्यभर माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबतच राहावे लागेल. काही अंतर चालून गेल्यावर राजकुमारी अमृता हिला सुंदर फळे आणि फुलांची बहरलेली बाग दिसली. अमृता म्हणाली, थोडा वेळ या बागेत थांबूया आणि आरामही करूया. मग राजकन्यांनी विचारले की ही बाग कोणाची आहे. खूप सुंदर आहे. मग भिकाऱ्याने उत्तर दिले, राजकुमारी, ही बाग सुद्धा त्याच दाढीवाल्याशी आहे. त्याचा तुम्ही अपमान केला होता. त्यामुळेच लगेच आराम करा, इथून निघून जा, नाहीतर दाढीवाल्या राजपुत्राला कळले तर तो तुमचा अपमान करेल आणि हाकलूनही देईल. तेव्हा तो भिकारी राजकन्याला म्हणाला, विचार कर, जर तू त्याच्याशी लग्न केले असतेस तर ही बाग ही तुझी असती आणि तुला माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत यावे लागले नसते. पण तुझ्या गर्वाने तुला इथे आणले आहे. मग भगवान देवर्षी महाराजांना म्हणतात. असे बोलता बोलता दोघेही काही अंतर पुढे गेल्यावर ते एका अतिशय सुंदर नगरात पोहोचले. त्यामुळे ते शहर एखाद्या राजधानी असल्यासारखेच वाटले. त्यानंतर अमृताने विचारले की हे शहर कोणत्या राज्याचे आहे.
तर भिकारी म्हणाला, हे शहर त्याच दाढीवाल्या भिकाऱ्याची आहे आणि त्याचा तुम्ही जाहीर सभेत अपमान केला होता. कल्पना करा, जर तुम्ही त्याच्याशी लग्न केले असते तर तुम्ही या शहराची राणी झाला असता. हजारो दासदासींनी तुमची सेवा केली असती. पण तुमचे सौंदर्य हरवले आणि तुमच्या एखाद्या नशिबात भाग असतो. तुला माझ्यासारखाच भिकारीसोबत लग्न करून दुःखात ढकलले गेले. पण आता काय होऊ शकते? जे व्हायला हवे होते ते झाले. भिकाऱ्याचे बोलणे ऐकून राजकन्याला खूप पश्चाताप झाला आणि म्हणाली, मी ही चूक केली नसती तर मी कुठे असते? अमृताच्या तोंडून असे शब्द ऐकून त्या भिकाऱ्याला राग आला आणि तो म्हणाला, राजकन्या, आता तू फक्त माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे. आता तुम्ही राजवाड्याची स्वप्ने सोडून द्या आणि माझ्या झोपडीत राहा. असे सांगून तो भिकारी राजकुमारी अमृताला राजाच्या नगरापासून काही अंतरावर एका तलावाच्या काठी बांधलेल्या त्याच्या झोपडीत घेऊन गेला. त्यामुळे ती झोपडी पाहून अमृताला खूप राग आला आणि म्हणाली, ही एवढी निरुपयोगी झोपडी आहे, मला यात कसे राहता येईल? मी खूप मोठ्या महालात राजवाड्यात राहिलेले आहे आणि या छोट्या झोपडीत मी कसे राहणार? तेव्हा भिकारी म्हणाला, राजकुमारी, आजपासून ही झोपडी तुझी नवीन घर आहे आणि तुला यातच राहावे लागेल. तेव्हा अमृताने विचारले की तुमचा एकही नोकर इथे दिसत नाही, झोपडी कोण साफ करेल? तेव्हा तो भिकारी म्हणाला, हे राजकन्या, मी न राजा आहे ना कोणी मोठा अधिकारी किंवा नोकर आहे. मी नोकर आहे, मी स्वतःच भिकारी आहे. आता झोपडीची सगळी कामं आपल्यालाच करावे लागणार आहेत. आता आज जाऊया आणि तुम्ही आधी झोपडी साफ करा आणि मग माझ्यासाठी अन्न शिजवा. मला खूप भूक लागली आहे आणि चालताना दमलोही आहे. तेव्हा भगवान देव शिवर्षी महाराजांना म्हणतात, अमृताला अन्न कसे शिजवायचे हे माहीत नव्हते, म्हणून भिकारी आणि राजकन्याने मिळून अन्न शिजवले आणि जेवल्यानंतर दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी भिकाऱ्याने राजकुमारीला उठवले आणि घरातील सर्व कामे करण्यासाठी सांगितली. राजकन्या दिवसभर काम करत राहिली आणि भिकाऱ्याची बोलणी ऐकत राहिली. 2-4 दिवस असेच गेले. घरात जे काही अन्न होते तेही संपले. एकदा मग भिकारी व अमृता रस्त्यावर आंबे विकत बसली होती. तेव्हा एका राजाचा मंत्री तेथे आला आणि तिला लाथ मारून तिचे सर्व आंबे इकडे तिकडे विखुरून गेला आणि तो म्हणाला, रस्त्याच्या आजूबाजूला आंबे लावणाऱ्यापासून सावध राहा. तेथे अनेक आंबे खराब झाले आणि त्याचं खूप नुकसान झालं. तेव्हा राजकन्येला खूप वाईट वाटले. तिने झोपडीत येऊन भिकाऱ्याला सर्व हकीकत सांगितली की आज एका राजाच्या सैनिकाने लाथ मारून सर्व आंबे उद्ध्वस्त केले होते. तेव्हा तो भिकारी म्हणाला, तू एकदम वेडी आहेस. रस्त्याच्या मधोमध जर दुकान लावले तर कोणीही तेथे लावू देणार नाही. मी म्हणाले, कोणतेही काम सांगितले तर तू नीटच करू शकत नाही. तेव्हा तो भिकारी स्वयंपाकाच्या कामाच्या शोधात राजाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी आला आणि अमृताला म्हणाला की मी तुझ्या कामाची व्यवस्था केली आहे. उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा स्वयंपाकघरात तिथल्या स्वयंपाकांसोबत जेवण बनवायचे आहे, म्हणजे तिथून आपल्याला खायला चांगलं मिळेल. मग भगवान देवर्षी नारदाला म्हणतात, अशा प्रकारे गर्विष्ठ राजकन्या स्वयंपाकाच्या मदतनीस म्हणून काम करू लागली. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकींसोबत काम करायची. त्यामुळे दोघांचेही आयुष्य सुसह्य व्हायचं. एके दिवशी अमृता स्वयंपाकघरात काम करत असताना तिने खिडकीतून डोकावून पाहिलं. तिथे राजाच्या मनात काहीतरी उत्सव चालू होता. संपूर्ण राजवाडा सजला होता. मोठे पाहुणे येत होते. सेवक त्यांचे स्वागत करत होते. राजवाड्यात मोठा जल्लोष होता. हे पाहून राजकुमारी स्वतःच्याच नशिबाला दोष देत होती, अश्रू ढाळत होती आणि विचार करत होती की मी इतका अहंकार केला नसता तर मला हा दिवस बघायलाच मिळाला नसता. तेवढ्या 2 दासी तेथे आल्या आणि तिच्या टोपलीत काही खाद्यपदार्थ टाकून निघून गेल्या. मग राजकन्या ती टोपली घेऊन घराकडे परत येऊ लागली. तेवढ्यात तिथे एक राजा आला आणि तो म्हणाला, त्या ठिकाणचा राजा राजासारखा दिसतच होता, कारण तो राजा तोच दाढीवाला होता ज्या अमृताने त्याला दाढीवाला भिकारी म्हणत त्याचा अपमान केला होता. राजाने तिला ओळखले आणि राजकन्येला
काहीही सांगितले नाही आणि उलट त्याने तिचा हात धरला आणि सर्व पाहुणे बसलेल्या दरबारात नेले. तेथील भव्यता पाहून राजकन्याचे हातपाय थरथर कापू लागले आणि तिच्या हातातून टोपली निसटून जमिनीवर पडली. त्यामुळे टोपलीतील ठेवलेले अन्न जमिनीवर पडले आणि इकडे तिकडे विस्कटून गेले. राजकन्या खूप दुःखी झाली. ते पाहून राजदरबारात बसलेले पाहुणे जोरजोरात हसू लागले आणि तिने राजापासून आपला हात सोडवला आणि तिथून जाण्यास प्रयत्न केला. पण राजाने तिला थांबवले आणि म्हणाला, राजकुमारी, घाबरू नकोस. तुझ्याशी मी उद्धटपणे वागणार नाही. त्यापेक्षा मी तुझा सन्मान करण्यासाठी तुला येथे आणले आहे. तू मला ओळखलं नाहीस. तुझ्यासोबत झोपडीत राहणारा मी तुझा भिकारी नवराच आहे आणि तुझे आंबे तोडणारा मी तोच शिपाई आहे. मी इथला राजा आहे आणि तोच दाढीवाला भिकारी आहे. मी भिकारी झालो आहे. तुझ्यावर प्रेम केलं म्हणून तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या वडिलांचे वचन लक्षात घेऊन मला भिकाऱ्याचा पेहराव करावा लागला आणि मी भिकारी बनून तुझ्याशी लग्नही केलं. आता तुझा अभिमानही नष्ट झाला आहे आणि तुझ्या वडिलांचे वचनही पूर्ण झाले आहे. आपल्या स्वागतासाठी बरेच पाहुणे आले आहेत. आता मी तुझ्याशी सन्मानपूर्वक लग्न करीन. तेव्हा भगवान शिव देवर्षींना म्हणतात. हे ऐकून राजकन्येला खूप आनंद झाला आणि तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. अमृता नववधूच्या पोशाखात तयार झाली आणि अमृताचे आई वडिलांनी राजकुमारीला खूप आशीर्वाद दिला आणि सर्व पाहुणे त्यांच्या उपस्थित त्यांचा विवाहही झाला. तिचा सर्व अभिमान आता निघून गेला होता. ती पूर्णपणे बदललेली होती. तिचे जीवन जगण्याची पद्धत शिकली होती. मग भगवान देवर्षी नारदांना म्हणतात, हे देवर्षी नारद, परमसुख सुविधांमध्ये वाढल्यानंतर त्या अनुभवामुळे मनुष्य त्या संस्कारांपासून अभिज्ञ राहतो जे त्यांच्या आयुष्यात खूप वेदनादायक होते. म्हणूनच माणसाने कधीही कशाचाही गर्व करू नये. जेव्हा देव तुम्हाला एका गुणांचे श्रीमंत करतो तेव्हा तो तुम्हाला अनेक गुणांनी रिकामाही ठेवतो, जेणेकरून जेव्हा जेव्हा तुमचा अभिमान वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातून धडा मिळू शकेल. अशा प्रकारे राजकारणात त्याच दाढीवाल्या पतीसह राणीसारखी जगू लागली. तर अशा प्रकारे भगवान शिव यांनी सांगितले की ज्यांची मुले पालकांचा अपमान करतात त्यांची मुले नेहमी संकटांनी घेरलेली असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या आई वडिलांना कधीही दुखवू नका. त्यांचा मान सन्मान करा. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलबद्दल तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.